ज्ञानवंत गुणवंत पुण्यवंत सर्वांच्या चरणी सार्थात्मक व करून वेळा आपल्या शब्दामध्ये कथा सांगण्याचा प्रयत्न करू. जे जे वसुधे उदारी प्रसिद्धी अनावरतानंदे वर्षेती विषयाळी विधी जदरिया नमिताभी ही तुझिया कृपा दृष्टी निर्विष होय. मजर नाही सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरो म्हणून विशेषात्या विवेकावरी मनोन जानते गुरुवरी जैसे मूळ सिंचनी सरजे शाखा पल संतोषती. आता कृपा भांडवल सोडी बरे मती माझी ओतडी करे ज्ञानपते जोडी तो रामाते. इंद्रजित आणि लक्ष्मण यज्ञ मोडल्यापासूनच सुरुवात आहे ना आज. कोणाच काही भांडायला लागले की हे काम खवळत मध्ये सांगितलं होतं मी या संताशी मिरली एची मजली आणि तुझकारी नमागो देवा. या मारुतीच्या हातामध्ये इंद्रजिताबरोबर युद्ध करताना युद्धाला जाताना रामानं दोन हातामध्ये दोन दिले होते. एका हातामध्ये लक्ष्मण आणि एका हातामध्ये विभीषण. मग याला काय होता दोन्ही कोण आहेत दोन्ही बाजी संताची सभा सिंहासनी उभा श्री विठ्ठल गाते नारद. बरोबर आहे का? चालेल तिसऱ्या देवावर काय होतंय माणूस परमान म्हणतोय पण दुर्पद तिसऱ्या देवावर असं बऱ्याच ठिकाणी होतं. त्यासाठी द्रुपद लक्षात असावं लागते माणसाला. बरोबर आहे. आता आपण गाडीच वाजवायचे 5 गोव्याला कसे वाजवायचे बघ. आणि मग मारुतीला दमच निघायचं नाही. आणि भानगड अशी होती इंद्रजिता लक्ष्मण मारण्यापेक्षा कोण मारायचा होता गर्भीती. माणसाला त्याच्यासाठी दुश्मनी का त्याचा राग येत नाही शेळके महाराज. पण जे त्याला सहकार्य करताय का आपल्या सगळं भांडण करणाऱ्या बाईचा राग येतोय. जी तिच्यापाशी जाऊन कुचू कुचू करते का तिला वाटतं कुचू कुचू हाणावा. बरोबर आहे का भाऊ? खरं कोणा करू भाऊ आपल्या दुश्मनाला कमी राग येते पण त्याच्या भांडण झालं की दुसऱ्या दिवशी रोजच आपल्याला त्याच्या इथं रोजच किंवा तसा करतोय की आपलं झालं आपलं. मग या विभीषणानं बघाच विषय झाला त्याला पंतप्रधान केलं राजा रावणानं. बारक्यापासून मोठ्यापासून रोज याचं दर्शन घेत होते. एक तर पंतप्रधान पुन्हा महाराज पुन्हा संत पुन्हा भजन करायचा सगळं बाया पडायचे. आता राम आहे उलट्या हिशोबाने विचार करू आपण उलट्या. तरी सुद्धा विभीषणानं रावणाला सोडाव का? खायच्या टायमाला कारभारी चांगला जमतोय आणि जरा दिवाळा निघाला की नाही तू जाणं तुझं हे नीतीत बसताय का? आता हे आपण एका बापानं मापलं का तेव्हा धर्माला अनुसरून विभीषण धर्माच्या बाजूने गेला. मग तो किती वर्ष
वर्ष ह्याचं खाल्लंस, किती वर्ष खाल्लंस, तेव्हा तुला धर्म दिसत नव्हतं का? ह्यानं 80,000 बायका लोकांच्या चोरून आणल्या, तेव्हा तुझे डोळे घेतले का? घेतले का? नेमका मराच्या टायमालाच का सोडला? आमच्या साधू संतांनी मूर्ख म्हणलं, त्याला शहाणा म्हणलं नाही. रामाकडे गेला होता ना, तर मारुतीने जसं काहीच मागितलं नाही तसं यानं काहीच न मागायला पाहिजे होतं. ते लंका घेऊन बसलं. आणि आमचे कबीर महाराज परशुरामचंद्राला हरामखोर म्हणले. कबीर महाराज परशुरामचंद्राला हरामखोर म्हणले, तुला न्याय न्याय म्हणले. तुझा न्याय कसा आहे? उलट आहे. ज्यानं काहीच केलं नाही त्याला लंका दिली तू, आणि ज्यानं सगळ्या राक्षस मारायला सहकार्य केलं त्याला फक्त तेल दिलं. माझ्या बरोबर नाही? क्या कहो श्रीराम जी को सब हराम का खेल. कबीरजीचं वाक्य माझं नाही, माझी लायकी का परशुरामचंद्र हराम करू म्हणायचं? कबीरानं म्हणावं, क्या कहो श्रीराम जी को सब हराम का खेल, विभीषण को लंका दी, हनुमान को तेल. न्याय काय नाही नाही. मग त्या विभीषणाचा राग, विभीषण आमचा इंग्रजीचा राग कोणाचा येत होता? विभीषणाचा. खाल्लंय, खाऊन पिऊन घर गेले, ऐसे मांडले अजून. राजा रावण चुकत होता, राजा रावण मारून देणं हेनं. ह्याच्या पोराने काय केलं, ह्याच्या नाताने काय केलं, ह्याच्या बंधूने काय केलं, ह्याच्या सैनिकाने काय केलं, सगळ्याच्या पुढे सांगत होतं नाही. सगळ्याच्या छगन महाराज तिथं राहत आहे, अशोक महाराज रोडवर राहत आहे, कोण कुठं राहत आहे, कोणाला कुठं जाऊन मारायचं, कसं मारायचं, सगळं माहिती सांगत होतं. व्याली कोराडीचा दांडा, वर नखालीच तोंडा. कोराडीचा दांडा मराठी मध्ये बोलतास का, तसा ह्यो कोराडीचा दांडा. कोण? विभीषण. मग इंग्रजीत मला जिंकू किंवा मरू, पण विभीषणाला नाही जगू द्यायचं मला. विभीषण धटणी इतका होता, आता तुम्ही सगळ्यांनी ऐकले. इंग्रजीतानं मोर्चा विभीषणावर वळविला. विभीषण युद्ध करत होता का? युद्ध केला का? ते कुठे गेला? कुठं लपलं हे जाऊन? मारुती बशी गेलं. काही माणसाच्या लेकराच्या तोंडात बळ असतं. हे बळाचं, माश्याचं पाण्यात बळ चढतं, हातीचं जंगलात बळ चढतं, काही राजाचं त्याच्या राजापुरतच बळ चढतं, दुसरीकडे गेला की राजाचं बळ चढत नाही. तसं असतंय. तसं ह्याचं बळ फक्त बोलायला चाल्या करायलाच होतं. तसे काही माणसं नुसते ह्याच्या कानात लाग त्याच्या कानात लाग, ह्याचं असंच करताय ते तसंच करताय. पुढं येणं नाही, कुणाला बोलणं नाही, कुणाला गचुऱ्याला जाऊन विचारलं नाही. नाही नाही, हे असंच करावं लागतंय. तू मागच. मला सांगायचं विभीषण इंग्रजीताला नियम धरला की मारून जवळ लावला. आता काय करत नाही, लक्ष्मण वाचत नाही, मला वाचत येत नाही. म्हणजे उगत ऐकवलं सासूच घरानं आणि इनीला सुनाला. तेव्हा कधी कळत नसतं तर मी तरी काय करू? सुनाला तेच म्हणतो नाही. ऐकवलं, हिंदुस्थान मला लागलं. आता काय कोणी वाचत नाही, इंग्रजीत कोणाला वाचत येत नाही. मारुती रायाला इतकं काय मला कळत नाही. तुला काय सांगायचंय ती, तुला काय सांगायचं ती मला कळत नाही का? आणि मला मी असल्यावर तो इंग्रजी तो मला मारतो. अरे आपल्याला संरक्षण कवच कोणाचं आहे? परशुरामचंद्राचं संरक्षण कवच आहे. आणि रामाचं कवच नाम घेता वाया गेला. ऐसा कोणी मागे पुढे रहे बस अजून कितीतरी प्रमाण देतो. मग तो सांभाळतोय, आपण निमित्त मात्र सभासद आहे. बघा, आपल्या आपल्या प्रपंचात असो, पंचक्षेत्रात असो, कुठेही असो, आपण फक्त निमित्ताचा धनी केला असे प्राणी. तर त्याला निमित्ताला केलं का की माझे माझे म्हणून आपल्याला देव निमित्ताला पुढे करतो. तर त्याला माझ्याशी हे चलत नाही. म्हणजे मी आलो का, मी गेला
परिस्थिती होती. मग मारुतराय म्हणे घाबरायची काय गरज आहे? मी आहे ना, मी नोबा आहे ना, मी झोपलो ना अजून. सगळे अवतार गेले देवाचे सगळे. येथे उरो नाही आले अवतार, येरते पामर जीवती. राम गेले, कृष्ण गेले, ते वामन रूप घेतलं तेही गेले, अजून ते काय झाले, डुक्कर झाले ते गेले, मासा झाले ते गेले, अजून काय झाले, नरसिंह झाले. सगळे देवाचे अवतार सगळे गेले. पण हे जी शब्दवाल्याचा अवतार का, शब्दवाला त्या बाबाचा चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आहे तोवर हे जाणार नाही. आणि जर कुणाचं चुकलं तर त्याला सुद्धा सोडणार नाही. आणि त्याच्यासाठीच हे काय 10 गावात एखादं तरी पाहिजे होतं ना ह्या बाबाचं मंदिर. 10 गावाला त्यांच्या मालकाचं 25 गावात एक असत. मालकापेक्षा कडे चुकले ते झालं ना. गडी काम बी तसं करतो ना. गडीने स्वतःसाठी काम केलं का कदम महाराज? कोणासाठी काम करतो तो? मालकासाठी. अजून बी मारुतीराया प्रसन्न करायचे असलं तर श्रीराम जय राम जय जय रामच जप करावं लागत. तुम्ही जर श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे असला जप केला मारुतीराया तिकडे येत नाही. कृष्णाने स्वतः मारुतीरायाला मला भेट म्हणले. ते मला त्या कृष्ण प्रश्न बळीराम मी ओळखे नाही. मला तुला रामच व्हावं लागत, तिला सीताच व्हावं लागत. आणि तू ह्या बळीरामाला थोरला असला तरी लक्ष्मणच व्हावं लागत. तेव्हा मी तुमच्या पाया पडन. मी काय असा हेंद्र देवाच्या पाया पडणारी कामा नाही. मग मारुतीराया जेव्हा प्रसन्न करायचे आपलं संकट ज्याला घालून टाकायचंय त्यानं उघडा मंत्र सोपा, उघडा मंत्र जपा. काय? श्रीराम जय राम जय जय राम एवढा मंत्र जपला का मारुतीराया आपल्या संघाचं असं समजायचं. नुसता तेवढा मंत्र जपायचा. जन्मात येऊन 78 पासून आम्ही तेच केला. नुसता श्रीराम जय राम चाली अनेक लावल्या, चाली किती बी लावल्या, पण मंत्र एवढा जपलो म्हणून आम्ही आतापर्यंत एकच लिहिला ना. खरं गोड्या तरले नाहीतर आम्ही तरलो असतो का? एवढा मोठा कोरोना आला, पुत्र मेला नाही. पुत्र किती मारा, गाव कितीतरी माणसं मेले. या गावातलं मांजर सुद्धा कोरोना मेला. मांजर कोणती सुद्धा नाही. म्हणजे एवढी ताकद आहे कशाची? राम नामाची. राम नामाचं कवच मारुतीरायाने सांगितलं. गावराची गरज नाही. लक्ष्मण आणि तुला ते मारते जादू टोण्यावाला, त्याला जादू टोनाच ना. गुप्त करणं, अदृश्य बाण मारणं, कुठं तर लपून बाण मारणं, त्यावेळेस विज्ञान असं ते मला मान्य आहे. हे सगळं विज्ञान आहे का? आता आपल्या धर्मग्रंथावरूनच विज्ञान पुढे चाललंय. आमच्या उग्रेश्वर महाराजांनी सांगितलं योग्य आहे. ते धर्मग्रंथावरच विज्ञान आहे का? उदकाचे अवेशु लखलखीत प्रकाशु परित्या विष्णू माझी असे सडील काही. अरे त्या ज्ञानेश्वरीचे वरून विशेष शोध लागला. त्या चित्रपट का आपले फोटो निघतात का? जैसा मनोरम फोटो फाटे, बरोबर आहे का? येथे संसार चित्र मोठे. त्या पांढऱ्या पडद्यावर माणसं बसविण्याचं काम ज्ञानेश्वर बाबांनी 750 वर्षापूर्वी दिले. आता हे तितकं सांगायला आपल्याला टाइम नाही. पण त्याचं जे डुप्लिकेटपणा होता मारुतीराया म्हणले किती मी डुप्लिकेटपणा करू. सगळ्या जगात कोणाला दिसत नसत. मला जरी नाही दिसलं तरी माझ्या शिफ्टीला दिसल्याशिवाय राहत नाही. आपण गावात कुठेही चोरी करा, शिवाच्या कडीला करा, कुणाच्या बांधाच्या पलीकडून करा, कुणाच्या वड्याच्या बाजूला करा, मारुतीरायाला नाही दिसलं तरी मारुतीरायाच्या वाळव्या तिथवर आल्याशिवाय राहत नाही. 2 पेंड्या चोरले तर 4 पेंड्या तुमच्या कुठं काय केल्याशिवाय शिफ्टी राहत नाही. मग त्याच्यामुळे चोरायचं कशाला? ते म्हणलं बघू दे किती पळतंय. आता तुम्हाला पुढच्या शनिवारच्या अध्याय संपला येऊ. पुढच्या शनिवारच्या अध्याय इंद्रजिताचा ढगाच्या आड पलाळ नपलेला रथ
मारुतीची शिफ्ट वरून खालून जाणार रथ जागेवर बांधणार कोण शिफ्टी जागेवर बांधणार मारुतीला लक्ष्मणाला खांद्यावर घेणार विभीषणाला म्हणणार तू खाली बस लक्ष्मणाला खांद्यावर घेऊन त्याच्या पुढे उभा करणार त्याला रथ पळविता येत नाही हलविता येत नाही लपता येत नाही कुठं गेलास कर्मा भिन माणूस कुठं बी गेला तरी कर्म आपल्या पुढंच असत या कर्म कुठं लपून बसत नाही कर्माच्या भयाने गेलो रातोराती